सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील शिरूर मंडळातील काही गावे ही ओला दुष्काळातून वगळण्यात आल्याने अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। शिरूर मंडळ मधील शिरूर, निमुगुळ, धामणगाव, बोधगाव, बाबरे ही गावे ओला दुष्काळातून वगळण्यात आली आहे। तरी ही गावे ओला दुष्काळात घेऊन या गावांना ओला दुष्काळाची मदत सुद्धा मिळाली पाहिजे अशी मागणी निमुगुळ ग्रामपंचायत समोर शेतकऱ्यांनी केली आहे। आधी शेतकरी हा अडचणीत असताना दुसरीकडे शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी दुजाभाव केलाय। धुळे तालुक्यातील शिरूर मंडळातील काही गावांना ओला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। शिरूर मंडळातील शेतकऱ्यांनी कापूस आणि मका पीक मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती आणि त्यासाठी रासायनिक खतं, कीटकनाशक आणि बी बियाण्यासाठी मोठा खर्च केलाय आणि त्यात झालेली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। लागवडीचाही खर्च निघणार नसल्यामुळे शेतकरी अडचणीत असताना शासनाकडून मदत मिळण्याऐवजी आमचीच गावे ओला दुष्काळातून वगळण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय। यावेळी ओला दुष्काळ त्वरित जाहीर करा अशा घोषणा शेतकऱ्यांनी यावेळी दिल्या। नमस्कार, मी दिलीप कांतीलाल किवसरा, राहणार निमगोळ। शिरूर मंडळमधील एक धामणगाव, बोधगाव, त्यानंतर बाबरे आणि निमगोळ ही 5 गावे एक ओला दुष्काळातून वगळण्यात आलेली आहेत। त्यामुळे या परिसरातील शेतकरी संतप्त झालेले आहेत। या परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस आणि मका पिकासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खत, कीटकनाशक, बियाण्यासाठी सुद्धा मोठा खर्च केलेला आहे आणि याती पावसामुळे आमचे कापूस एक लाल पळा पडलेला आहेत, कापसाच्या कैऱ्या काळ्या झालेल्या आहेत आणि फुलफुगडी सुद्धा मोठ्या प्रमाणात गळ झालेल्या आहेत। आम्हाला एक उत्पन्न सुद्धा खर्च झाला, एवढा खर्च सुद्धा आमचा निघणार नाहीत, उत्पन्न निघणार नाहीत आणि शेतकरी हतबल झालेले आहेत, चिंताग्रस्त झालेले आहेत। रब्बी पिकासाठी सुद्धा आम्हाला सोय नाहीत। तरी सरकारने एक आमच्या या शिरूर सरकारमधील गावं ओला दुष्काळामध्ये घ्यावी अशी आम्ही नम्र निवेदन करतोय। तरी आपण सरकारने ही मागणी त्वरित करावी आणि शिरूर सरकारमध्ये ओला दुष्काळ त्वरित डिक्लेअर करावा ही नम्र विनंती करतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।